नमस्कार मित्रांनो, आपण BA भाग 3 सेमिस्टर 5 या वर्गाला असलेलं इंडियन इकॉनॉमी शिकत आहोत। या आधीच्या लेक्चरमध्ये आपण भारतीय नियोजनाची व्यूहरचना ही शिकलेली आहे। तर आता या लेक्चरमध्ये आपल्याला भारतातील आर्थिक नियोजनाचे यश आणि अपयश आणि काही पंचवर्षीय योजना आपल्याला शिकायच्या आहेत। आपण पाहिलं की 1951 पासून आपण आर्थिक नियोजनाला सुरुवात केली आणि आर्थिक नियोजनाला सुरुवात करून आपण पंचवार्षिक योजनाच्या माध्यमातून आपल्या देशाचा विकास करत आलेलो आहोत। अनेक समस्या होत्या, कृषी असेल, उद्योग असेल, सेवा क्षेत्र असेल, या सगळ्या क्षेत्राचा विकास करून आपल्या लोकांमध्ये रोजगारी कशी निर्माण करता येईल, आर्थिक विषमता कशी कमी करता येईल, अशा अनेक प्रश्नांवर मोठ्या प्रमाणावर चांगल्या पद्धतीने काम आर्थिक नियोजनाच्या माध्यमातून केलेलं आहे। तर या नियोजनाची फलश्रुती काय होती, त्याचं यश अपयशसुद्धा आपल्याला पाहणे आवश्यक आहे। यश यासाठी की कामकाज कशा पद्धतीने चाललं आणि अपयश यासाठी की आपल्या काही त्रुटी झाल्या आहेत का, मग या त्रुटीमधून सुधारणा करून आपल्याला नवीन विकासाचं मॉडेल कसं तयार करता येईल किंवा नवीन उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आपल्याला कसा कसा देशाचा विकास करता येईल हे सुद्धा करणं अपेक्षित होतं। आणि म्हणूनच नियोजनाचं यश अपयश पाहणे हे अत्यंत अगत्याचं आहे, गरजेचं आहे। सुरुवातीला आपण भारतातील आर्थिक नियोजनाचे यश हे शिकणार आहोत। त्यातलं पहिलं होतं की दरडोई उत्पन्न आणि राष्ट्रीय उत्पन्न राष्ट्रीय उत्पन्नातील वाढ। 1950-51 मध्ये निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न 9,152 कोटी रुपये एवढं होतं, जे की वाढून 2014-15 मध्ये 1,12,17,615 कोटी रुपये झालेलं आहे। म्हणजे मोठ्या प्रमाणात वाढ झालेली असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो। अर्थात मोठा कालावधी त्यामध्ये आहे, नंतरच्या काळात अनेक मॉडेल्स आलेत, अनेक विकासाचे संकल्पना आले, त्या माध्यमातून आपण मोठ्या प्रमाणात विकास केलेला या ठिकाणी आपल्याला दिसून येते। दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत म्हणजे आधीच्या लेक्चरला मी तुम्हाला सांगितलं, दरडोई उत्पन्न पर हेड इन्कम आपण इंग्लिशमध्ये याला म्हणतो, की एकूण उत्पन्नाला देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नाला जेव्हा एकूण लोकसंख्येने भागितले जाते तेव्हा दरडोई उत्पन्न आपल्याला मिळत असते। आणि म्हणून हे दरडोई उत्पन्न 1950-51 मध्ये 255 रुपये एवढं होतं, ते 2014-15 मध्ये 87,748 रुपये झाल्याचं आपल्याला दिसून येते। म्हणजे मोठ्या प्रमाणात वाढ या दरडोई उत्पन्नातसुद्धा झालेली दिसून येते आणि खऱ्या अर्थानं आपण याला आर्थिक नियोजनाचे यश असं म्हणू शकतो। त्यानंतर दुसरा पॉईंट होता शेती क्षेत्रातील उपलब्धी, की शेती क्षेत्रामध्ये आपण या कालावधीमध्ये कशा पद्धतीने वाढ केली, आपले काय साध्य काय उद्दिष्ट होती ती पूर्ण झालीत का। तर त्यामध्ये शेती क्षेत्राची उपलब्धी पाहत असताना आपण 1950-51 आणि 2006-07 या 2 वर्षाचा आपण कंपॅरेटिव्हली स्टडी केलेली आहे, तुलनात्मक अभ्यास आपण केलेला आहे। तपशिलामध्ये आपण म्हटलं आहे की अन्नधान्य कोटी टनांमध्ये, की अन्नधान्यामध्ये कशा पद्धतीची वाढ झाली। 50-51 मध्ये जर आपण पाहिलं तर अन्नधान्य हे 5.1 कोटी टना एवढं होतं, ते 2006-07 मध्ये 21.6 कोटी टन एवढं झाल्याचं दिसून येते। म्हणजे अन्नधान्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याची दिसून येते। त्यानंतर होतं तांदूळ, कोटी टनामध्येच तांदूळ 2.1 कोटी टन एवढं उत्पादन तांदळाचं होत होतं 1950-51 मध्ये, ते 2006-07 मध्ये 9.27 एवढं झाल्याचं आपल्याला दिसून येते। म्हणजे तांदूळाच्या उत्पादनातसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येते। गहू कोटी टनांमध्ये, गहू 1950-51 मध्ये 0.7 कोटी टन एवढे गव्हाचं उत्पादन होत होतं, ते आता 7.49 कोटी टन एवढं झाल्याचं आपल्याला दिसून येते। म्हणजे यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ झाली। तसंच होतं गूळ ऊस होता, गुळामध्ये त्याला आपण हे केलं, गूळ कोटी टन, गुळाचं उत्पादन किती झालं त्यामुळे आपण ऊसाचं आकडेवारी काढू शकतो की ऊसापासून गूळ तयार होत होता। गूळ किती टन उपलब्ध होत होता, तर 1950-51 मध्ये ते 5.7 कोटी टन एवढं गुळाचं उत्पादन होत होतं, ते 2006-07 मध्ये 34.53 झाल्याचं आपल्याला दिसून येते। कापूस कोटी गासड्यामध्ये त्याचं उत्पादन आपण गणना केलेली आहे, ते 50-51 मध्ये
30 कोटी घासड्या एवढं होतं, ते आता 2006-07मध्ये 227 कोटी घासड्या एवढं झालेलं आहे. तेलबिया, तेलबिया एक मोठं वाण या शेती क्षेत्रामधून मिळतं. ते तेलबिया लाख टनांमध्ये त्याची आकडेवारी आपण घेतलेली आहे. 1950-51मध्ये 50 लाख टन एवढं आपण या तेलबियाचं उत्पादन, लाख टनांमध्ये आपण तेलबियाचं उत्पादन करत होतं. ते आता 232 लाख टनांपर्यंत उत्पादन वाढलेलं आहे. मोठी त्यामध्ये वाढ झाल्याचं आपल्याला दिसून येते. ही सगळी आकडेवारी आपण गव्हर्नमेंट ऑफ इंडियाज इकॉनॉमिक सर्वे 8-9च्या आकडेवारीनुसार घेतलेली आहे. म्हणजेच अनेक शेतीच्या बाबतीत आपण, अनेक वाणाच्या बाबतीत, अन्नधान्य असेल, तांदूळ असेल, गहू असेल, ऊस असेल, कापूस असेल किंवा तेलबिया असेल, या सगळ्यांमध्येच मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं आपल्याला दिसून येते. त्यानंतर आहे औद्योगिक क्षेत्रातील कामगिरी, की उद्योगामध्ये आपण कशी वाढ केली किंवा वाढ झाली का, त्याच्यासाठी सुद्धा आपण 1950-51 आणि इकडे 2006-07 या 2 वर्षामध्ये तुलना केलेली आहे. कोळसा कोटी टनांमध्ये, कोळसा हा 50-51मध्ये 3.2 कोटी टन एवढी आपण त्याची निर्मिती करत होतो. ती आता म्हणजे 2006-07मध्ये 39.3 कोटी टनाने कोटी टन त्याचं प्रोडक्शन होत आहे, त्याचं उत्पादन होत आहे. कच्चे लोखंड कोटी टनांमध्येच ते 0.3 एवढं कोटी टन इतकं कच्चं लोखंड आपण निर्माण करत होतो. ते आता 17.2 कोटी टन एवढं त्याचं प्रोडक्शन आपण करत आहोत. त्यानंतर रासायनिक खते, ते पण कोटी टनामध्ये त्याची आकडेवारी आहे. ते 0.2 कोटी टन एवढं रासायनिक खताची निर्मिती आपण 50-51ला करत होतो. ती आता 160 कोटी टन एवढी त्याचं रासायनिक खताचं उत्पादन आपण करतो आहोत 2006-07च्या आकडेवारीनुसार. त्यानंतर सिमेंटची आकडेवारी लाख टनांमध्ये आहे. सिमेंट 50-51ला 30 लाख टन एवढं सिमेंटचं उत्पादन होत होतं. ते आता 1540 लाख टन एवढे सिमेंटचं आपण प्रोडक्शन करत आहोत 2006-07च्या आकडेवारीनुसार. कच्चे पेट्रोलियम लाख टनांमध्येच त्याची आकडेवारी आहे. 50-51मध्ये 3 लाख टन एवढं प्रोडक्शन आपण या कच्चे पेट्रोलचं करत होतो. ते आता 6-07मध्ये 340 एवढं कच्च्या तेलाचं, कच्च्या पेट्रोलियम पदार्थाचं आपण, पेट्रोलियमचं आपण प्रोडक्शन करत आहोत. म्हणजे याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात काय झाली, वाढ झाली. त्यानंतर होतं वीज कोटी किलो वॅट तासमध्ये. तर कोटी किलो वॅट तासामध्ये त्याचं आकडेवारी आपल्याला पाहायची आहे. 50-51मध्ये 500 कोटी किलोवॅट तास आपण या वीज निर्मिती करत होतो. ती आता 69,700 कोटी किलोवॅट तास आपण या विजेची निर्मिती करत आहोत. म्हणजे याच्यामध्ये सुद्धा भरमसाठ किंवा मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आपल्याला पाहावयास मिळते. त्यानंतर आहे तयार पोलाद लाख टनांमध्ये. तयार पोलादाची आकडेवारी जर आपण पाहिली तर 50-51मध्ये 10 लाख टन एवढं तयार पोलाद निर्माण होत होतं. ते 6-07च्या आकडेवारीनुसार 490 लाख टन एवढं पोलादाची आपण निर्मिती करत आहोत. म्हणजे पोलादामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात आपण काय केलेली, वाढ केलेली आहे. ही सुद्धा आपण इकॉनॉमिक सर्वेवरूनच आकडेवारी घेतलेली आहे. म्हणजे दगडी कोळसा पाहिलं, कच्चं लोखंड पाहिलं, रासायनिक खते, सिमेंट, कच्चे पेट्रोलियम, वीज, तयार पोलाद, या सगळ्याच बाबतीत भारताने मोठ्या प्रमाणावर त्याचं प्रोडक्शन वाढवलं आहे. त्याच्यामध्ये खूप मोठ्या त्या औद्योगिक क्षेत्रामध्ये खूप मोठी प्रगती केल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळते. त्यानंतर चौथा पॉईंट आहे पायाभूत सुविधांचा विकास. अर्थात कोणत्याही देशाच्या विकासासाठी पायाभूत संरचना किंवा पायाभूत सुविधांमध्ये वाढ करणे अत्यंत आवश्यक असते. तर जोपर्यंत पायाभूत सुविधांमध्ये वाढ होणार नाही तोपर्यंत कोणत्याही देशाचा विकास पाहिजे त्या गतीने होऊ शकणार नाही. आणि म्हणूनच पायाभूत सुविधांचा वाढ, त्याचा विकास करणे हे सुद्धा एक अगत्याची गोष्ट होती. आणि त्यामध्ये सुद्धा आपण मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधांमध्ये वाढ करून त्या अनुषंगाने आपण इतर उद्योग, सेवा असेल, शेती क्षेत्र असेल, या क्षेत्रामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढ केलेली आहे. हा सगळा जी निष्पत्ती आहे ती पायाभूत सुविधांच्या अभावी होऊ शकणार नव्हती. आणि म्हणून पायाभूत सुविधांचा विकास झाल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येते. त्यानंतर नंबर 5 होतं विज्ञान आणि तंत्रज्ञान वाढ झाली. विदेशावर असलेले आपले अवलंबित्व कमी झालं. अनेक गोष्टी होत्या. टेक्नॉलॉजीमध्ये आपण खूप मागास होतो किंवा आपल्याला तशी पाहिजे तशी टेक्नॉलॉजी भारतामध्ये उपलब्ध नव्हती. अशावेळी आपण इतर देशांवर, विदेशांवर अवलंबून होतो आणि ते पाहिजे तेव्हा आपल्याला काही गोष्टी देत नव्हते.
जसं सुपर कम्प्युटर आहे, अशा अनेक गोष्टी होत्या की ज्या भारतामध्ये पूर्वी निर्माण होत नव्हत्या, पण आता अनेक गोष्टीमध्ये आपण आत्मनिर्भर झालेलो आहोत, अवलंबित्व आपलं कमी झालेलं आहे. आणि म्हणून विज्ञान असेल, तंत्रज्ञान म्हणजे टेक्नॉलॉजी असेल, यामध्ये सुद्धा आपण मोठ्या प्रमाणात काय केलेली आहे, वाढ केलेली आहे. हे सगळं यश आपण या आर्थिक नियोजनाचं म्हणू शकतो. आता आपल्याला शिकायचं आर्थिक नियोजनाचे अपयश, म्हणजे काही यश होतं तर काही अपयशसुद्धा होतं. अपयशसुद्धा पाहणे आवश्यक आहे. जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की अपयशासुद्धा आपण अभ्यास केला पाहिजे. म्हणजे त्या अपयशाचा अभ्यास केल्यामुळे आपण येणाऱ्या काळातली आपली व्यूहरचना काय असली पाहिजेत, येणाऱ्या काळातला आपला मार्गक्रमण आपण कसं करायचं आहे, हे आपल्या या अपयशातून शिकायचं असते. आणि म्हणून आर्थिक नियोजनाचे अपयश हे सुद्धा आपल्याला फेल्युअर्स ऑफ इकॉनॉमिक प्लॅनिंग हे सुद्धा आपल्याला शिकणे हे अत्यंत गरजेचं आहे. पहिलं होतं लक्ष्यापेक्षा साध्य कमी. अनेक वेळा आपण लक्ष्य ही जास्त ठेवली, पण साध्य मात्र तेवढे आपले झाले नाहीत, म्हणून लक्ष्यापेक्षा साध्य कमी असं म्हणावं लागते. बऱ्याच पंचवार्षिक योजनांमध्ये लक्ष्यापेक्षा साध्य कमी झालेले दिसून येतात. जसं की तिसऱ्या पंचवार्षिक योजनेचा आपण विचार केला तर तिसऱ्या योजनेमध्ये औद्योगिक उत्पादन आपण 14% लक्ष ठेवलं होतं, पण प्रत्यक्षात मात्र ते 7.6% एवढंच पूर्ण झाल्याचं आपल्याला दिसून येते. त्यानंतर उत्पादक साधनांचा वापर अयोग्य. उत्पादक साधनाचा वापर ज्या पद्धतीने झाला तो अयोग्य झाला अशी टीका केली जाते, किंवा हे त्याचं अपयश आहे असं म्हटलं जाते. कारण आपण अनेक गोष्टी सोबत घेऊन चालणे अपेक्षित होतं, पण काही उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणात भरमसाठ वाढ झाली किंवा त्या ठिकाणी खूप सगळे साधनं वापरले गेले, पण इतर क्षेत्रामध्ये मात्र तसे साधनाची वापर झाले नाही. आणि म्हणून एकाच ठिकाणी सगळे साधनं वापरले गेले, मग त्याचा अयोग्य वापर झाला असं आपल्याला नियोजनाच्या अपयशामध्ये म्हणावं लागते. त्यानंतर विकासाचा दर कमी. जे आपण अगोदर पाहिलं की जे टार्गेट ठेवण्यात आलं होतं, जे लक्ष ठेवण्यात आलं होतं, त्यापेक्षा कमी विकासाचा दर प्रत्येक वेळीच आपल्याला आपल्या हाती आलेला आहे. बहुतेक वेळा तर आपल्या हाती तो आलेला आहे. आणि म्हणून विकासाचा दर कमी असल्यामुळे आपल्या नियोजनाचं अपयश हे झाकत नाही, किंवा वारंवार आपल्याला स्पष्टपणे दिसून येते की आपला विकास दर पाहिजे तसा स्टेबल किंवा त्याची ग्रोथ वाढ व्यवस्थित झालेली दिसून येत नाही. हे सुद्धा आपल्या आर्थिक नियोजनाचं अपयश म्हणावं लागेल. त्यानंतर बेकारीच्या प्रमाणात वाढ. आपण भारताचे आर्थिक नियोजनाची व्यूहरचना आखत असताना असं म्हटलं होतं की गरिबी कमी करणे, बेकारी कमी करणे, पण गरिबीच्या प्रमाणात वाढ झाल्याचं पाहावयास मिळते. कारण लोकसंख्या ही भरमसाठ होती, खूप मोठ्या प्रमाणात भारताची लोकसंख्या तेव्हा होती, आजही आहे. आणि म्हणून या वाढत्या लोकसंख्येला हाताला काम देणं अत्यंत गरजेचं होतं, आणि ते एक नियोजनाचं उद्दिष्ट होतं. पण ते नियोजनाचं उद्दिष्ट तेवढ्या प्रमाणात सफल झाल्याचं दिसून येत नाही. आणि म्हणून बेकारीच्या प्रमाणात सातत्यानं वाढ होत असल्याचं आपल्याला आजही पाहावयास मिळते. त्यानंतर तर गरिबी कमी करण्यात अपयश. गरिबी हटावचा नारा देण्यात आला होता, पण गरिबी पाहिजे तशी कमी झाली नाही. कारण गरिबाच्या हाताला काम मिळालं नाही, त्यांना रोजगार नव्हता, त्यांना व्यवस्थित त्यांच्या भागामध्ये रोजगार न मिळाल्यामुळे ते बेकार राहायचे. आणि या गरिबीच्या प्रमाणामध्ये जसं आपण म्हटलं होतं की बेकारीचे किंवा दारिद्र्याचे दुष्टचक्र तोडून आपल्याला आत्मनिर्भर व्हायचं आहे, पण गरिबी कमी करण्यामध्ये नियोजनकर्त्यांना अपयश आल्याचं या ठिकाणी दिसून येते. त्यानंतर तर दरडी उत्पन्नात पाहिजे तशी वाढ झाली नाही. दरडी उत्पन्न, पर हेड इन्कम आपण ज्याला म्हणतो, झपाट्यानं वाढ होणे आवश्यक होतं. इतर देशाची तुलना करता आपल्या देशातील दरडी उत्पन्न अत्यंत कमी आहे. या दरडी उत्पन्नात वाढ करणे अपेक्षित होतं, पण ते दरडी उत्पन्नातसुद्धा वाढ झालेली दिसून येत नाही. त्यानंतर आहे लोकसंख्या वाढ. लोकसंख्या वाढ भारत स्वतंत्र झाल्यापासूनही सातत्यानं आपल्यासमोर एक मोठा प्रश्न राहिलेला आहे की आपली लोकसंख्या ही खूप मोठ्या प्रमाणात होती, आणि वाढती लोकसंख्या ही विकासाला मारक असते. कारण जोवर आपण ही लोकसंख्या वाढते त्या वेगाने देशाचा विकास होणे अपेक्षित असते, पण देशाचा विकास ही त्या वेगाने होत नाही आहे, आणि लोकसंख्येची वाढही वेगाने होत आहे. या दोन्ही गोष्टी जर एकाच वेळी होत असतील तर ती लोकसंख्या देशाच्या विकासासाठी अडचण ठरू शकते. आणि म्हणून लोकसंख्या वाढ झाली, आणि त्या तुलनेत नियोजन त्यांचं व्यवस्थित न झाल्यामुळे किंवा त्यांच्या हाताला लोकांना काम न मिळालं, बेकारीमध्ये आणि दारिद्र्यामध्ये, गरिबीमध्ये सातत्याने वाढ झाल्याचं आपल्याला या सगळ्या घटनाक्रमामध्ये दिसून येते. आणि हे सुद्धा एक आर्थिक नियोजनाचे अपयश आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. त्यानंतर नंबर 8 आहे विषमतेत वाढ. जसं उद्दिष्ट ठरवताना आपण म्हटलं होतं की आर्थिक विषमता कमी करणे, पण ही आर्थिक विषमता कमी तेवढ्या प्रमाणात झाली नाही, तर आर्थिक विषमतेत वाढ झाली असं
या ठिकाणी म्हणावंसं लागते, कारण श्रीमंत हे अजून श्रीमंत झाले, गरीब हे अजून गरीब झाले आणि यांच्यातली जी काही दरी आहे ही वाढतच गेल्याचं दिसून येते आणि म्हणून विषमतेत वाढ झाली. हे सुद्धा आपल्या एक आर्थिक नियोजनाचं अपयश म्हणावं लागेल. ह्या सगळ्या व्यूहरचना आर्थिक नियोजनाचे यश अपयश आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. पण अनेक बाबतीत आपल्याला अपयश जरी आलं असलं तरी अनेक ठिकाणी आपल्याला नियोजनामध्ये यश आलेलं आहे आणि या यश आल्यामुळेच आज आपला भारत देश एक चांगल्या अवस्थेमध्ये स्थितीमध्ये आपण असल्याचं आपण पाहत असतो. आता आपल्याला स्पेसिफिक सिलेबसला आहे 11वी पंचवार्षिक योजना. 11वी पंचवार्षिक योजना म्हणजे 2007 ते 2005 या कालावधीमध्ये ही योजना अंमलात आली होती. त्याला 11th 5 इयर प्लॅन असं इंग्लिशमध्ये आपण म्हणतो. तर ह्या 11वी पंचवार्षिक योजना काय होती, जी 2007 ते 12 या कालावधीमध्ये लागू झाली होती. बघा, या योजनेचा कालावधी 1 एप्रिल 2007 ते 31 मार्च 2012 असा या योजनेचा कालावधी होता. या योजनेचे अध्यक्ष होते श्री मनमोहन सिंग. तर योजनेचे उपाध्यक्ष होते श्री मॉन्टिंग सिंग अहलुवालिया हे त्याचे उपाध्यक्ष होते. सामाजिक सेवा केंद्रस्थानी ठेवून 11वी योजना राबविण्यात आली. 5.8 कोटी रोजगार निर्मितीचे लक्ष यामध्ये ठेवण्यात आलं होतं. तर या 11व्या पंचवार्षिक योजनेतसुद्धा काही उद्दिष्ट होते, ते आपण आता शिकूयात. पहिलं उद्दिष्ट होतं सर्वसमावेशक आर्थिक विकास साध्य करणे. सर्वसमावेशक आर्थिक विकास साध्य करणे हे या 11व्या पंचवार्षिक योजनेचं महत्त्वाचं उद्दिष्ट होतं की सर्वसमावेशक सगळ्या लोकांना समाविष्ट होईल असा आर्थिक विकास साध्य करणे. त्यानंतर नंबर 2 होतं सर्वसामान्य जनतेला शिक्षण, आरोग्य आणि स्वच्छ पिण्याचे पाणी इत्यादी सेवांचा ग्रामीण भागात पुरवठा करणे. सर्वसामान्य जनतेला शिक्षण देणे, जे काही आपण प्रायमरी एज्युकेशन देण्यासाठी जे काही अनेक प्रकारचे व्यूहरचना आखण्यात आल्या ती असेल, किंवा आरोग्य असेल त्याला प्रथमोपचार मिळावेत, त्यांना अनेक प्रकारच्या लसी आहेत त्या मिळाव्यात, तसंच त्या व्यक्तीला स्वच्छ पाणी मिळावं इत्यादी सेवांचा ग्रामीण भागामध्ये पुरवठा करणे हे सुद्धा एक 11व्या पंचवार्षिक योजनेचं महत्त्वाचं उद्दिष्ट होतं. त्यानंतर आहे नंबर 3 पंचायत राज व्यवस्थेमार्फत ग्रामीण सेवांच्या पुरवठ्याची देखभाल करणे आणि या कामाकरिता शहरी भागात बिनशासकीय संघटनांचे सहाय्य घेणे. जे काही शासकीय संघटना तर काम करतातच, पण ज्या बिनशासकीय संघटना आहेत, जे NGOज आहेत, त्यांच्या मदतीने सुद्धा पंचायत राज व्यवस्थेमार्फत ग्रामीण सेवांच्या पुरवठ्याची देखभाल करणे. ज्या काही ग्रामीण सेवा पुरवल्या तर त्याची देखभाल करणे, त्या व्यवस्थित कार्यान्वित आहेत का ते पाहणे, तपासणे, त्यात काही कमतरता असेल त्याच्यामध्ये वाढ करणे, त्या सगळ्या गोष्टी या बिनशासकीय संघटनाच्या साह्याने करणे हे सुद्धा एक उद्दिष्ट या 11व्या पंचवार्षिक योजनेचं ठरवण्यात आलं होतं. त्यानंतर नंबर 4 आहे विद्युत निर्मिती वाढवण्यासाठी प्रोत्साहन देणे. आपण पाहिलं की अनेक उद्योगाचा विकास करायचा असेल, सेवा क्षेत्राचा काही विकास करायचा असेल, किंवा शेतीचाही बऱ्याच प्रमाणात विकास असेल, किंवा शेती जोडधंदे आहेत, तर या सगळ्यासाठी विद्युत हे अत्यंत आवश्यक आहे आणि म्हणून विद्युत निर्मितीत वाढ करणे, जेणेकरून या सगळ्या उद्योगांना वीज पुरवठा खंडित न होता सुरळीतपणे चालू ठेवण्यासाठी या वीज निर्मितीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करणे हे सुद्धा उद्दिष्ट या 11व्या पंचवार्षिक योजनेचं ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर काही पूरक सुविधांचा विकास करणे. ज्या काही पूरक सुविधा आहेत, म्हणजे ज्या काही महत्त्वाच्या सुविधा आहेत, त्याला ज्या पूरक मदत करणाऱ्या, सहाय्य करणाऱ्या ज्या सुविधा आहेत, त्या सुविधांमध्ये सुद्धा विकास करणे हे सुद्धा या 11व्या पंचवार्षिक योजनेचं एक महत्त्वाचं उद्दिष्ट होतं. त्यानंतर हे 6 कृषी व उद्योगाच्या वृद्धी दरात वाढ करणे. कृषी असेल किंवा उद्योग असतील, हे एकमेकावर अवलंबून असे दोन्हीही क्षेत्र आहेत. या क्षेत्रामध्ये जर वाढ करायची असेल तर दोन्हीचाही विकास होणे अत्यंत आवश्यक आहे आणि मग या दोन्हीचा विकास करूनच वृद्धी दरामध्ये वाढ करणे हे सुद्धा एक महत्त्वाचं उद्दिष्ट या 11व्या पंचवार्षिक योजनेचं ठेवण्यात आलं होतं. नंबर 7 आहे पाण्याचा अतिरिक्त वापर कमी करण्यासाठी शेतकऱ्यांना मोफत वीज पुरवठा करण्याचे धोरणाचे परीक्षण करणे. आता पाण्याचा अतिरिक्त शेतकऱ्यांना जेव्हा वीज मोफत मिळत आहेत, त्यामुळे काय झालेलं आहे की या पाण्याचा अतिरिक्त वापर होत आहे आणि अतिरिक्त उपसा होत आहे आणि त्यामुळे काही भागांमध्ये दुष्काळ निर्माण झालेला आहे अशा पाहावयास मिळत होतं. आणि म्हणून 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये त्यांनी काय म्हटलं की अतिरिक्त या पाण्याचा अतिरिक्त वापर जर तुम्हाला थांबवायचा असेल तर निश्चितच शेतकऱ्यांच्या मोफत वीज पुरवठा करण्याच्या धोरणाचं परीक्षण करणे, मूल्यमापन करणे की खरंच योग्य आहे का, हे सुद्धा उद्दिष्ट या 11व्या पंचवार्षिक योजनेत ठेवण्यात आलं
होतं. नंबर 8 आहे शेतमालाच्या करण्याला प्रोत्साहन देणे. शेतमालाची विविधीकरणाला प्रोत्साहन देणे. अनेक प्रकारची पिकं घेतली जातात. अनेक पिकं ही वाढली पाहिजेत. त्याचं विविधीकरण करणे किंवा त्या विविधीकरणाला प्रोत्साहन देणे हे सुद्धा एक उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर 9 आहे शेतमालाच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी शेतमाल विक्री व्यवस्थेत सरकारने हस्तक्षेप करणे. आपण पाहतो की शेतकऱ्याचा एखादं पीक खूप मोठ्या प्रमाणात आलं की त्याचा भाव हा कमी होऊन जातो आणि त्या शेतकऱ्याला अतोनात नुकसान सहन करावं लागतं. हे होऊ नये यासाठी सरकारने त्या वस्तूच्या विक्री व्यवस्थेमध्ये हस्तक्षेप करणे की त्याच्या काही हमी भाव ठरवून देणे की याच्यापेक्षा तुम्हाला कमी भावामध्ये हा माल विकत घेता येणार नाही. आणि त्यापेक्षा जर मग एक हमी भाव ठेवून सरकारने हमी भावाच्या कमी जर किमती होत असतील तर सरकारने तो माल विकत घेणे. हमी भावाच्यापेक्षा जर जास्त किमतीला जर माल विकल्या जात असेल या खुल्या मार्केटमध्ये तर शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी जाऊन आपला माल विकणे, जेणेकरून या शेतकऱ्याचं जे काही अतोनात नुकसान होते ते थांबवण्याचं सुद्धा एक उद्दिष्ट या 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर नंबर 10 आहे वने व झाडांची आच्छादित प्रदेशात 5% वाढ करणे. बघा, ग्लोबल वॉर्मिंग असेल किंवा देशाच्या हवामानामध्ये योग्य तो समतोल ठेवायचा असेल, पर्यावरणाचा जो काही ऱ्हास आहे तो थांबवायचा असेल तर वन असतील किंवा झाडांनी आच्छादित प्रदेश आहे तो 5% वाढवणे, म्हणजे जंगलं ही 5% वाढवण्यासुद्धा उद्दिष्ट या 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर आहे 11व्या पंचवार्षिक योजनेचे काही लक्ष्य होते ते पण आपण बघूयात. तर पहिलं लक्ष होतं एकूण देशांतर्गत उत्पादनात योजना काळात प्रतिवर्षी सरासरी 8.5% वाढ घडवून आणणे. देशांतर्गत उत्पादनात जे काही देशांतर्गत उत्पादन आहे त्या उत्पादनामध्ये 8.5% वाढ घडवून आणण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर नंबर 2 आहे शेती क्षेत्राची वाढ दरवर्षी सरासरी 3.9% करणे. दरवर्षी शेतीचा जो काही ग्रोथ आहे तो 3.9% इतका असावा हे लक्ष्य ठेवण्यात आलं होतं. नंबर 3 आहे गुंतवणूक दरात 33.6% या दराने वाढ घडवून आणणे. गुंतवणूक दरामध्ये 33.6% या दराने वाढ घडवून आणणे हे सुद्धा एक लक्ष या 11व्या पंचवार्षिक योजनेचं होतं. त्यानंतर नंबर 4 आहे सेवा क्षेत्राचा वृद्धी विकास प्रतिवर्षी सरासरी 9.4% दराने करणे. सेवा क्षेत्राचा जो काही विकास आहे तो प्रतिवर्षी 9.4% या दराने करण्यासुद्धा लक्ष या 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर आहे नंबर 5 औद्योगिक वृद्धी दरवर्षी 9.9% घडवून आणणे. औद्योगिक वृद्धीचा जो काही दर आहे तो 9.9% इतका मिनिमम ठेवून याच्यापेक्षा जास्तच वाढ करण्याचं लक्ष किंवा मिनिमम 9.9% तरी आपला विकास व्हावा हे सुद्धा लक्ष या 11व्या पंचवार्षिक योजनेचं होतं. त्यानंतर नंबर 6 आहे आयातीमध्ये 12.1% आणि निर्यातीमध्ये 16% वाढ करून व्यापार शेषाची तूट कमी करणे. व्यापार शेषात तूट होती म्हणजे आयात आपली जास्त होती, निर्यात कमी होती, व्यापार शेषामध्ये तूट होती. ही तूट कमी करण्यासाठी आयातीमध्ये 12.1% आणि निर्यातीमध्ये 16% वाढ करून व्यापार शेषातील काय तूट आहे ती कमी करून आपला व्यापार हा सुरळीत कसा करता येईल हे सुद्धा एक लक्ष या 11व्या पंचवार्षिक योजनेचं ठेवण्यात आलं होतं. असे अनेक लक्ष या 11व्या पंचवार्षिक योजनेचे ठेवण्यात आले होते आणि त्या माध्यमातून देशाचा विकास, एक समतोल विकास कसा साधता येईल याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला होता. मित्रो, आपण भारतीय आर्थिक नियोजनाचे यश अपयश आणि 11वी पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्ट व त्याची लक्ष ही सविस्तररित्या या चॅप्टरमध्ये शिकलेले आहेत. हे अत्यंत महत्त्वाच्या बाबी आहेत की ह्या आर्थिक नियोजन असेल पंचवार्षिक योजनेच्या माध्यमातून आर्थिक नियोजन असेल हे कोणत्याही देशाच्या आणि अर्थात भारताच्याही कोणत्याही देशाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी होत्या. भारताने आपली व्यूहरचना आखताना सर्वसामान्य व्यक्तीला समोर ठेवून अनेक प्रकारचे उद्दिष्ट, अनेक प्रकारचे लक्ष समोर ठेवून पंचवार्षिक योजनेच्या माध्यमातून कार्य केलेलं आहे. भरीव असं कार्य केलेलं आहे. काही ठिकाणी नियोजनाला अपयश आलं, पण काही ठिकाणी मात्र मोठ्या प्रमाणात यश हे सुद्धा आलेलं आपल्याला दिसून येते. आणि म्हणूनच आपला देशाचा विकास आज जो काही होत आहे तो निश्चितच या योजनांची फलश्रुती आहे असं आपल्याला म्हणावं लागेल.